बघ, तूच काहीतरी कर, त्याला माफ कर. मी तुझ्या पुढे पदर पसरते ग. धाकले सरकार, तुम्ही माझी अडचण का समजून घेत नाहीये? मला नाही करायची त्यांची तक्रार, मला नाही पडायचं येतात. त्यांना काय म्हणायचंय ते म्हणू दे, मी त्यांना नाही महत्व देत. मला माझी अडचण माहितीये, मी नाही तक्रार करू शकणार. इन्स्पेक्टर साहेब, मला या भानगडीत नाही पडायचं. मी नाही करू शकणार त्यांची तक्रार. सरकार, आपण यांच्यावर अशी जबरदस्ती नाही करू शकत. आता त्यांच्यावर अन्याय झालाय, तेच जर तक्रार करायला तयार नसतील तर आपण काय करू शकतो? तुम्ही एक काम करा, ह्या वेळेस यांना एक समज द्या, आणि नाही ऐकलं तर आम्ही आहोतच. ठीक आहे, धन्यवाद इन्स्पेक्टर साहेब. पण याला असं सोडायचं नाही. याला नोकरीवर हाकलून द्या आत्ताच्या आत्ता. हा मला इथं दिसता कामा नाही. कळलं काय रे? परत बाहेर जाऊन असलं काहीतरी उद्योग करू नकोस. बाहेर जाऊन ह्या पोरगीला जर तू त्रास दिलास, पायच मोडून ठेवतो बघ. अहो थोरलं सरकार, आता हे मिटलंय ना सगळं, मग आता तुम्ही सोडून द्या ना, त्याला घ्या नोकरीवर. आमच्यावर का अन्याय करायला? हो बाई, तुमचं नशीब आहे. या पोरीने तक्रार केली असती तर तो जेल मध्ये गेला असता. त्याला आम्ही फक्त नोकरीवरनं काढलेला आहे. नशीब समजा हे. हो म्हणजे तक्रार नाही म्हणजे त्यांनी काय चूकच नाही केली आहे ना. अहो तुम्ही नका असं करू, त्याला नका नोकरीवरनं काढून टाकू. आता तिने पण तक्रार मागं घेतली ना. आई साहेब काय सांगायला ऐकलं नव? ह्याच्या जागी मी जरी असतो तरी आमच्या आई साहेबांनी हेच केलं असतं. थोडं ध्यानात ठेवा, लय बोल नका आता. नीलमताई, होच नाही, कुणी जरी तुमच्याकडे नजर वर करून बघितलं तर थेट येऊन तुम्ही आम्हाला कळव. तुम्ही घाबरता का? मी तुम्हाला पण बाकीच्यांना सांगतो. बाकी सगळ्या बायकांनी मी आजच सांगून ठेवतोय, इथं कुठला पण गैरप्रकार तुम्हाला वाटला, शेफ नाही असं जर तुम्हाला वाटलं, तुम्ही येऊन सांगा की. बिंदास्त राहायचं इथं. समजलं नव्हतं तुम्हाला? अरे काय र, चांगला गुन्हा उधळलास र तू. अरे मेल्या, असले धंदा करायला शिकवलं नव्हतं रे मी तुला. माझ्या पोटाला चिमटा घेऊन शिकवलं ना तुला. मेल्या, तू पोरीवर हात उगारतोस. काय मारू नको ना, आधीच एवढं मारलंय मला. अरे मारू नको तर काय करू? हा, नशीब समज या हातानं मारायला तुला. अरे खरं तर दुपट्टा घेऊन तुला चांगलं चांगलं पळवून काढायला पाहिजे होतं. काढून टाकलं ना तुला नोकरीवर ना. ए आहे, पोलिसात नाही दिलं, नशीब समज. अरे कसलं नशीब? हा, हे असले उद्योग करून ठेवलेस तू. आता कोण घेणार आहे तुला नोकरीवर? म्हणजे काय रे, खायचं काय आता आपण? हा, हे दगडं माती खाऊ जगायचं? सगळं माती खाऊ जगायचं का? झालं ते झालं. चल बरं तू आता घरला चल. चल. सरकार सरकार, झाला का तुमचा विचार करून? तुम्ही परत आलात म्हणजे काहीतरी विचार केलाच असेल ना, काहीतरी निर्णय घेतला असेल. हे बघा, त्याला कामावर घ्या. माझ्याकडे बघून तरी त्याला कामावर घ्या. अजून काय निर्णय घेतलेला नाही, बघूया. सरकार सरकार, हे काट्या काय बघत बसला? माफी बाकी त्यांची. मागतो सरकार. हो सरकार, असं काय करू मी म्हणजे तुमचा विश्वास बसेल? परत नाही करणार हो असं मी. माझ्या पाया पडू नको. तू गुन्हा माझा केलायस काय? गुन्हा कुणाचा केलायस? नीलमताईचा केलायस ना? त्यांची माफी माग. त्यांनी माफी दिली तर बघू पुढचं पुढं. अहो मागल की माफी, तिची बी माफी मागल. बरोबर आहे तुमचं. अहो तिचाच अपमान केलाय ना ह्यानं, मग माफी मागायला काय होतंय? मागल की माफी, मी सांगते. अरे
बोल की कार्ट्या. वय तिची मी मनापासून माफी मागतो तिची हो. तिची काय म्हणतो त्यांची म्हण. त्याची मनापासून माफी मागतो मी. त्यांची माफी मागितली तर ठेवल ना हो सरकार ह्याला कामावर. कसं आहे, नुसती ह्यानं त्यांची माफी मागून होणार नाही, त्यांनी माफ बी केलं पाहिजे. मग बघू. हा, आणि जर त्यांनी माफ केलं तर एक 15 दिवस याला कामावर ठेवून बघीन कसा वागतोय, काय करतोय. सगळं ठीक वाटलं तर ठीक, जरा जरी काही फालतुगिरी यानं केली तर डायरेक्ट जेलात घालणार याला. चालेल, तो देईल ही परीक्षा 15 दिवसाची. नाही नाही, तुम्हाला मी आधीच कल्पना देऊन ठेवतो. तुमचं आईचं काळीज आहे, तुम्हाला काळजी वाटणं साहजिक आहे, म्हणताना मी तुम्हाला क्लिअर सांगतो. आत्ता फार तर फार हिची नोकरी जाईल, पण परत मी जर याला 15 दिवस कामावर ठेवून घेतलं आणि परत ह्याचं वर्तन जर आपल्याला खराब वाटलं आणि ह्याला मी जर हाकलून दिला तर डायरेक्ट जेलमध्ये घालणार, आणि जेलमधनं ह्यो बाहेर येणार नाही याची तरतूद मी करणार. मग तुम्हाला चालते का बघा, आयुष्यभर जेलमध्ये सडल पोरग तुमचं. होय सरकार, पण आता माझं पोरगा असं काही बी करणार नाही. माझा विश्वास आहे हो त्याच्यावर. होय मालक, परत अशी चूक करणार नाही. माझा पाय धरू नको. माफी मागते निलमताईची, त्यांनी माफी दिल्यावर बघू पुढचं. जा त्यासनी घेऊन ये निलमताईसनी, दोघं बी जावा. खरंच हा घेऊन ये.